कोंबडी वडे, सुकं चिकन, त्याच्यासोबत खाण्यासाठी इतर कलाकार रेडी। चला तर ट्विन शेफमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कोंबडी वडे आषाढ स्पेशल। नमस्कार, ट्विन शेफमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। मी अर्चना, मी अपर्णा। आज आपण बनवणार आहोत चिकन। दोन प्रकारचं आहे, सुकं चिकन आणि ग्रेव्हीवालं चिकन। तर काळ्या मसाल्यात आम्ही बनवतो आहे, तर कसं बनवतोय ते बघा। चिकन करण्यासाठी मसाल्याचा कांदा परतत आहोत। हा काळा मसाला करण्यासाठी कांदा तर खरपूस भाजून झालाय। आता खोबरं, आलं, लसूण ते पण भाजून घेऊया। खोबरं शॅलो फ्राय करून घेत आहोत। थोड्या चणा डाळीच्या डाळ्या पण आपण टाकत आहोत। धने पण भाजून घेत आहोत। तर मसाला तुम्हाला दाखवलाच आहे, आपण बनवला आहे मसाला। तर हा मसाला केलाय कांदा, डाळ्या, खोबरं, धने आणि आपलं बाकीचे मसाल्यांचे इतर कलाकार, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। तर पहिले आपण चिकन मॅरिनेट करतोय। तर त्याच्यात हे चिकन आहे तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर पहिले दही टाकायचं आहे त्याच्यात। आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना, तर याची पेस्ट केलेली आहे। तर ती पेस्ट टाकायची, भरपूर टाकली तरी चालते, छान स्मेल येतो। आपण मसाल्यामध्ये आलं लसूण तर असतंच, पण शिजवताना टाकायचं। याच्यात लाल तिखट आणि गरम मसाला हा सगळा टाकून दे। हळद आहे आणि धना पावडर टाकायची। दोन चमचे धना पावडर। आणि आता याच्यात मॅरिनेट करण्यासाठी आपण आता मीठ टाकत आहोत। हे मीठ टाकायचं, शिजण्यापुरतंच मीठ टाकायचंय। सगळं छान मिक्स करून घ्यायचंय, मस्त मिक्स करायचं। आज अपर्णाच्या हातचं आम्हाला चिकन खायचंय। कॉमेंट्स करा, लाईक करा, कसं झालं ते पण सांगा। आषाढ स्पेशल। ते पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय, त्यात आपण आता हे चिकन शिजवण्यासाठीची प्रक्रिया करतोय। तर त्यात आता कांदा टाकतोय। आज या चिकन बरोबर कोंबडी वडे करणार आहोत। तर चिकन करून झालं की कोंबडी वड्याची रेसिपी पण तुम्हाला बघायला मिळेल। थोडा हा पुदिना छान असं शिजायला टाकायचा। पण आधी याला पाणी टाकणार नाहीये, शक्यतो कमीत कमी पाण्यामध्ये हे शिजवायचं आहे। आणि चिकन आहे तर ते पटकन शिजतं, त्यामुळे छान मिक्स करायचं आणि त्याला एक 10-15 मिनिटं झाकण ठेवून वाफवायचं। नंतर बघायचं की त्याला पाण्याची गरज आहे की नाही। शक्यतो लागत नाही, पण आपलं जे हा मसाला राहिलेला आहे हा, तर ते थोडंसं पाणी त्याच्यात टाकून मग नंतर टाकणार आहे। पण 10 मिनिटं आधी फक्त तेलामध्ये शिजवायचं। पाणी टाकलेलं नाहीये आपण, तरी त्याला पाणी सुटलेलं आहे चिकनला। एक थेंब पण पाणी टाकलेलं नाही, पण आपण
आधी त्याच्यात दही वगैरे टाकलंय ना, त्याच्यामुळे हे एवढं पाणी सुटतं. कांदा, दही याच्यामध्ये शिजवायचं शक्यतो. वरून पाण्याची गरज लागणार नाही. स्मेल खूप छान येतोय. आता तू बनवलंय म्हटल्यावर काय, तुम्ही पण सगळेजण या. आषाढ संपायला थोडेच दिवस राहिले. लवकर नाही, मग आषाढ नंतर नाही मिळणार. कोंबडी वड्यासाठी आपण पीठ आहे. तर आम्ही कोकणात गेलो होतो, तर तेव्हाच हे कोंबडी वड्यासाठी पीठ घेऊन आलेलो होतो, पण ते काही आमच्यात झालं नाही. तर आज योग आला आहे कोंबडी वडे बनवण्याचा. तर हे रेडीमेड पीठ आहे, कोकणातलं आहे, मस्त छान. तर ते कोंबडी वडे करतोय आज. याच्यामध्ये तांदूळ आहे, उडीद डाळ आहे, हरभरा डाळ आहे, धणे आणि आपले गरम मसाल्याचे लवंग, मिरे, दालचिनी, चक्रीफूल असं दोन दोन टाकलेले. आणि तांदळाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. घरी पण बनवतो, पण ह्यावेळेस कोकणात गेलो फिरायला, तर चला म्हणलं की कोकणातले आज कोंबडी वडे करून घेऊ. थोडं थोडं करून पाणी टाकायचंय. आपण पुरीला जसं घट्ट पीठ भिजवतो ना, तसं पीठ भिजवायचंय. आणि भिजून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुरी करतो ना, तसंच करायचंय. कोंबडी वडे म्हणतात, सगळ्यांना असं वाटतं कोंबडी वडे म्हणजे चिकन पासूनच ते आहे का, पण ते तसं नाहीये. चिकन बरोबर खातात म्हणून त्याला कोंबडी वडे म्हणतात. ही व्हेज भाजी बरोबर सुद्धा हे वडे खाऊ शकतो. जे नॉनव्हेज खात नाही, पण त्यांना हे खायचे कोंबडी वडे, तर ते हे खाऊ शकतात व्हेज भाजी बरोबर, मसाला भाजी बरोबर. सगळ्यांचं असं वाटतं, अरे कोंबडी वडे म्हणजे ते चिकनचाच एक प्रकार आहे का, पण तसं नाहीये ते. आपल्याला इन्स्टंट करायचे आहेत म्हणून कोमट पाण्यात भिजवलंय. तर ह्याची प्रोसेस अशी आहे की रात्री सुद्धा भिजवून ठेवलं तरी चालतं. आणि आता एकदम लक्षात आलं की चला आज आपण कोंबडी वडे बनवूया, तर इन्स्टंट केलं तर मग गरम पाण्यामध्ये भिजवायचं होतं. कोमट पाण्यामध्ये भिजूया. सर ते कोकणामध्ये हे पीठ रेडीच असतं. आम्ही ना गणपतपुळ्याला गेलो होतो, मावस बहीण आहे लांजाला, तिच्याकडे गेलो. तर तिने ना आम्हाला हे इन्स्टंट केले होते कोंबडी वडे, तेव्हा पहिल्यांदा खाल्ले होते. बस पाहिजे तसं छान पीठ झालेलं आहे, मस्त आहे. आणि हे असं प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर थापायचे असतात. छान झालंय. मिक्सरला झालंय. मोहरी तडतडली आहे, जिरे, तुम्ही चुलीवरचं मटण बघितलंच असणार आहे टीव्ही शेटवर, तर त्याच पद्धतीने आपण आज करतोय. चव पण तशीच येणार आहे. आपण चिकनमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, त्यामुळे ते मधून मधून चेक करायचं. एक 5 ते 10 मिनिटांनी, 5 ते 10 मिनिटांनी छान मसाला परतून घ्यायचा आहे. हा मसाला छान परतला ना की भाजीला टेस्ट छान येते. सगळं जे काही सार आहे भाजी टेस्टी होण्याची मसाल्याचं आहे.
तुम्ही किती मसाला कसा व्यवस्थित परतता त्याच्यावर आहे ते. आणि ग्रेव्हीच्या भाज्यांना आहे ना शक्यतो गरम पाणीच करून टाकायचं. तर इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. छान मसाला परतलेला आहे, तेल पण मस्त सुटलेलं आहे. तर त्याच्यात आपण आता टाकू हळद आणि हे लाल तिखट. हा चिकन मसाला आहे तर तो चिकन मसाला टाकते. शिजायला आपल्याला मीठ होतं तर आता हे मसाल्यापुरतं मीठ टाकायचं. चिकन पण आपलं छान शिजलंय. मस्त त्याला तेल पण सुटलेलं आहे, छान झालेलं आहे. मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलंय आणि आता कोमट पाणी केलंय तर ते वरून टाकायचं. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा, भाकरी असते की त्याला जरा थोडासा रस्सा जास्त लागतो. आज आपण कोंबडी वडे करणार आहोत त्यामुळे जास्त रस्सा नसला तरी चालेल. आपण आता सुक्का चिकन करतोय तर हे जे आहे अर्धा तिकडे टाकले अर्धा इकडे टाकले. हा थोडा मसाला टाकते. चिकन मसाला आहे हा, थोडं तिखट. आणि पंजाबी भाजीसाठी लागतं ना तर ती ग्रेव्ही करून ठेवलेली होती तर ती थोडी 1 चमचाभर टाकते. म्हणजे आपलं हे पंजाबी स्टाईल मधलं सुद्धा चिकन होणार आहे. मीठ टाकायचं आहे मला. कोंबडी वडे तयार करतोय आपण. तर हे असे गोळे करून घेतलेत आम्ही दोघींनी. चला तर मग कोंबडी वडे करूया. तेल तापलंय की नाही म्हणून बघते मी. तर छान तेल पण तापलंय आपलं. हा मस्त झालंय बघा, छान मस्त फुगलं आहे. त्याला हात पण नाही लावला, एकदम मस्त फुगले. प्लास्टिकच्या पिशवीवर करायचं आणि या पाठीने आपण प्रेस करतो. जाड असल्यामुळे थोडं शिजायला वेळ लागतो. भोपळ्याचे घारगे केले ते पण असे जाड असतात, त्याला पण वेळ लागतो. प्लेन शेपवर भोपळ्याचे घारगे जरूर बघा. मस्त कोंबडी वडे तेलात आपले
तळतळ. इकडे चिकन पण तयार आहे मस्त. वडे पण तयार, कोंबडी वडे. आज अपर्णाच्या हातचं चिकन खायला या सगळ्यांनी. वेलकम टू ऑल ट्विन शेफ.